समोर. हा, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. थोडा आणखी. माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. किंवा अहंकाराचा वारा न लागावा राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, नामा म्हणे तया असावे कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, तुका म्हणे नमो हरीची दासा. म्हणे नमो हरिया दासा. का म्हणे नमो हरीची दासा. म्हणे नमो हरिया दासा. येथे सर्व इच्छा पुरतसे. तेथे सर्व इच्छा पुरतसे. तेथे सर्व इच्छा पुरतसे. तुका म्हणे नमो हरीची दासा. म्हणे नमो हरिया म्हणे नमो हरीची दासा. म्हणे नमो हरिया येथे सर्व इच्छा पुरतसे. तेथे सर्व इच्छा पुरतसे. तेथे सर्व इच्छा पुरतसे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुतस्थळी थोडं कमी झालंय. प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले भक्तिभाव पाचक, दुर्गुण जाचक, कीर्तन रंगनी नाचक, पसायदान याचक भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पसायदान प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज एक आयुष्याचं पसायदान आजच्या अभंगात सन्मार्गीय लोकांसाठी मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या प्रवाहाने पवित्र झालेला जिल्हा, रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनाथाच्या आगमनाने तथा चिरकाल वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, भक्तराज पुंडलिक महाराज, लाखो वारकऱ्याच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा सोलापूर जिल्हा. या पुण्यपावन सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी परमार्थाच्या बाबतीत शीर्षस्थानी असलेला माळशिरस तालुका आणि या माळशिरस तालुक्यातील शेवटचं गाव, सोलापूर जिल्ह्यातील शेवटचं गाव, धर्मासाठी सदैव श्रीखंड पुरी खाऊ घालणारं गाव, धर्मपुरी गाव. आणि या पुण्यपावन धर्मपुरी गावामध्ये अनेक परिवार नांदतात. त्या अनेक परिवारापैकी आपल्या केंजळे वस्तीवरील माळवतकर परिवार, आणि या माळवतकर परिवारामध्ये एका कन्येचा जन्म झाला. अगोदर आदरणीय हरिभक्तीपरायण तुकारामबुवा माळवतकर यांना अगोदर पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्ती झाल्यानंतर मुलाच्या वाढदिवसाचं कीर्तन युवक मित्र बंडा तात्या कराडकर तात्यांनी केलं. मग मुलगी झाली. मुलगी झाल्यावर मग मुलीचा नामकरण सोहळा करायचा ठरला. आणि नामकरण सोहळ्याला कीर्तनकार कोण पाहावं. मग आम्ही परतीच्या वारीला असताना इथं गावातही गाठ पडले आदरणीय संजय महाराज, आणि ते दोघंही भेटले मला. नंतर पुढं साधोबाच्या वड्यावर तर खूप विसावा असतो.
तिथंही भेटले तुकाराम बुवा, मला एक मुलगी झालेली आहे, तिचं नाव मुक्ताई ठेवायचं आहे आणि कीर्तन ज्ञानेश्वराने नाही करायचं, मग काय अज्ञानेश्वराने करायचं का? आणि म्हणून मग नाव मुक्ताई ठेवायचंय म्हणून ज्ञानेश्वर बोलावले. बरं तारीख कधी दिली मी त्यांना? मी अगोदर हा म्हणलोच नाही. ते म्हणले जेव्हा तुम्ही मोकळे तेव्हा तारीख. मग मी 3 दिवसापूर्वी तारीख दिलेली त्यांना, कारण आज मला पंढरपूरला यायचं होतं, त्याच्यामुळे मी संध्याकाळी काही कीर्तन घेतलं नव्हतं. आणि मग सकाळी मी पंढरपूर भागात एक कीर्तन केलंय. आणि मग आमच्या भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, ही सगळी मोठी मोठी मंडळी आज पंढरपुरात आली होती. मग पांडुरंगाचं दर्शन झालं. आता आम्हाला पुण्यालाच जायचं होतं, पण कसं आहे, जसं चालता चालता एखादं 8 तास काढावा, मग दिवस वायाला घालवण्यापेक्षा कुठंतरी चांगल्या गावाला जावं, चांगल्या घरी जावं. आणि म्हणून मग पंढरपूरही होईल आणि एखादं कीर्तनही होईल. मग तुम्ही म्हणाल महाराज देवदर्शनाला आलेमध्ये कीर्तनही करून गेले का? तुम्ही नाही का उसात कधी कधी कांदे लावता? मग जसं तुम्ही आंतरपीक घेता तसं भक्तीमधलं आंतरपीक समजा. पांडुरंगाचं दर्शनही झालं आणि जाता जाता बघ धर्मपुरीला हा आदर्श परिवार तुकारामबांचा माळवतकर परिवार, या घराण्यामध्ये एक मुलगी जन्मलेली आहे. कन्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. वा, तुकोबरायच्या गाथेमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कोणी कोणाला सुपारी कातरून खायला देत नाही, कोण कोणाला काय द्यायला बसले, कोणी कोणाला काही देत नाही, रुपया कोणी देत नाही, तर पृथ्वी कधी दान करायची? कोणी रुपया देत नाही महाराज, पण पृथ्वी दान कधी घडायची? आपल्याला घडणारच नाही. पण ज्याच्या घरी मुलगी जन्मली त्यांनी समजायचं की आपल्या घरी आता पृथ्वी दानाचं पुण्य आपल्याला भेटणार. का बरं? महाराजाचं प्रमाण आहे, साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. ज्या घरी मुलगी जन्मली त्या आईबापाने समजायचं की आता आपल्याला पृथ्वी दानाचं पुण्य लागणार आहे. ती मुलगी वाढवावी, शिकवावी, वयात आली का तिला दागिने घालून एखादा उत्तम जावई पाहून त्याच्या पदरात त्याला कन्यादान करावं. असं जर जो कोणी करतो त्याला पृथ्वी दानाचं पुण्य लागतं. कोणी म्हणाल महाराज आमच्याकडे पुरी जन्माल्यात, पण पुरी आता दुर्मिळ झाल्यात. हो, कलियुगात मुलगी भेटणं अवघड झालंय. एखाद्या वेळेस मोक्ष भेटल, पण बायको भेटणं अवघड झालंय महाराज. मग आम्ही असं केलं तर चालेल का? आम्ही मुलगी जावयाला देऊ, पण जावयाकडून हुंडा घेऊ. गावगाव सुरू झालंय आता हे. पोरगी देतो, पण आम्हाला रक्कम किती देणार? तर तुकाराम महाराज म्हणतात, ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सोन्याचे. सोना म्हणजे कुत्रा. तुकाराम महाराज म्हणतात तो कुत्रा आहे जो मुलीला देताना जावयाकडून पैसे घेतो. महाराज वा, ऐका जेने विकिली कन्या. लय गोडा अभंग आहे. तुम्ही गाथा वाचित नाही, हा घोटाळा आहे महाराज. ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सोन्याचे. सोना म्हणजे कुत्रा. म्हणून मुलगी दान म्हणून द्यायची, कन्यादान म्हणतात त्याला महाराज. मुलगी दिल्यावर तिकडून जावयाकडून काही घ्यायचं नाही. जनकपुरीची सीता माऊली अयोध्येला प्रभू रामाला दिली. जनकपुरीची सीता माऊलीला वाट लावायला जनकपुरीवरून शेकडो हत्ती पाठवले. हत्ती अयोध्येला आले, प्रभू रामाच्या नगरीत मुक्कामाला थांबले, पण हत्ती अयोध्येचं पाणी पित नव्हते, चारही खात नव्हते. आणि मग सुमंताने विचारलं जनकपुरीच्या माणसांना, का हो तुमचे हत्ती इथं पाणी पेनात, चाराही घायनात? जनकपुरीच्या लोकांनी सांगितलं, मुलीच्या घरी द्यायचं असतंय, मुली काढलं खायचं नसतंय. काय काय पोर इकडंच राहायला गेलेत, वर बघा जरा जरा काय वाटू द्या जनाची ना मनाची. नाही 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 नाही, पोराकडं राहायचं, पोरीकडं नाही राहायचं. मला तुम्ही पोरीकडं राहायला जाता आणि तिचे सासू सासरे काढून देता, हा असो. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे असं. मग आमच्या तुकाराम बोनला मुलगी झाली, त्यांचा मोठा आग्रह की तुम्ही हे नामकरणाचं कीर्तन. मी रिकामा होतो म्हणून म्हणलं चला जाऊ. आपल्या या निमित्ताने सर्वाच्या दर्शनाचा योग आलाय. या भागातील आदर्श कीर्तनकार आदरणीय गावभूषण कैलास महाराज, आमचे दीपक महाराज, सचिन महाराज, अभिमन्यू महाराज, ऋषी महाराज, सगळी मंडळी आपल्या भागातली या निमित्ताने उपस्थित आहे. संजय महाराज, ऋषी महाराज,
तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज बरेच वारकरी येणार आहेत म्हणून पावसालाही वाटलं आपणही नामकरण सोहळ्याला जावं, म्हणून सगळ्याच्या आधी पहिला श्रोता पाऊस हजर झाला. वा. मग त्याला सांगितलं बाबा थोडं थांबून घे, कीर्तन झाल्यावर जेवण खावणं झाल्यावर मग रातभर का पडा ना, आमचं काही म्हणणं नाही. वा. असो, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो. ज्या मुलीला तुकाराम बुवांच्या घरी जन्म भेटलाय त्या मुलीला खूप आयुष्य भेटो असं तर सांगणारा आजचा अभंग आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, हे संत मंडळी सुखी असो विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय जे कोणी वैष्णव हरिदास वारकरी असतील त्यांच्यासाठी पसायदान मानतात. 4-5 अंगाने पसायदान मागितलेले, त्याच्यात आयुष्याचं पसायदान आले. मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाला आलेल्या माणसाने कधी कधी दान द्यावं तर कधी कधी पसायदान मागावं. विठ्ठल कोणती नदी म्हणली का नदीला 2 थड्या राहतात, उजवी आणि डावी. कोणताही रथ म्हणलं का रथाला 2 चाक राहतात, उजवं चाक आणि डावं चाक. कोणतंही नाणं म्हणलं का नाण्याला 2 बाजू राहतात, छापा आणि काटा. तसं मानवी जीवन हे एक नाणं आहे, मानवी जीवन हा एक रथ आहे, मानवी जीवन ही एक नदी आहे. जशा नदीला 2 थड्या तसा मानवी जीवनाला 2 थड्या आहेत माऊली. त्यातली पहिली थडी म्हणजे दान, दुसरी थडी म्हणजे पसायदान. म्हणजे मानवी जीवनाला आलेल्या माणसाने कधीतरी दानही केलं पाहिजे आणि कधी कधी अनुभवी माणसाकडून पसायदानही मागितलं पाहिजे. कारण मानवी जीवन ही एक नदी, नदीला 2 थड्या, एक दानाची एक पसायदानाची. मानवी जीवन हा एक रथ आहे माऊली. रथ हा 2 चाकावर चालतो, एका चाकावर चालत नाही. तसं मानवी जीवनाचा रथ जर तुम्हाला कडेला न्यायचा असेल तर त्याची ही 2 चाक आहेत. कोणती? एक आहे दानाचं चाक आणि एक आहे पसायदानाचं चाक. मानवी जीवनाला आले ना दोन्ही चाक सांभाळा. कधी कधी योग्य पात्र पाहून दानही द्या आणि अधिकारी व्यक्ती दिसला तर त्याच्याकडून पसायदान मागा. वा. मानवी जीवन हे एक नाणं आहे. नाणं मी रूपकाच्या भाषेत सांगतोय. मानवी जीवन हे एक नाणं आहे. नाणं चलनात यायचं म्हणलं का त्याला 2 बाजू असतात, एक आहे छापा, एक आहे काटा. नुसता छापा आहे आणि काटा नाही. तुम्ही दुकानात गेले तर वस्तू भेटणार नाही, उलट दुकानदारच आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. नुसता काटा आहे आणि छापा नाही तर दुकानात गेल्यावर नुसता काटा पाहून छापा जर नसेल तर दुकानदार गाय छाप सुद्धा देणार नाही. नाणं चलनात यायचं म्हणजे त्याला छापा आणि काटा दोन्ही बाजू लागतात. तसं मानवी जीवन हे खणखणीत नाणं आहे. हे जर चलनात यायचं असेल, हे जर सांदाडाला पडायचं नसेल, याला जर गंज चढून द्यायचा नसेल, याला जर काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची नसेल तर ह्या 2 बाजू सांभाळा. एक आहे छापा, एक आहे काटा. कोणती? एक आहे दानाची बाजू आणि एक आहे पसायदानाची बाजू. आता माझं रूपक मी आवरून घेतो. मानवी जीवनाला आले ना माऊली, कधीतरी दानही करा असं, तर कधीतरी पसायदानही मागा. विठ्ठल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दान द्या असं तुम्ही सांगितलं आणि पसायदान मागा असं सांगितलं, पण दान कोणाला द्यावं आणि काय द्यावं? प्रश्न. पसायदान कोणाला मागावं आणि काय मागावं? हे 4 प्रश्न आहेत. हे 4 प्रश्न म्हणजे आजचा अभंग. मानवी जीवनाला आल्यानंतर दान द्यावं, हो दान द्यावं कळालं, पण कोणाला द्यावं? द्यायचं कोणाला? अमिताभ बच्चनला? नाही, हेमा मालिनीला? अरे नाही बाबा. दान कोणाला द्यायचं? 5 जणांना दान द्यावं आणि 5 जणांकडून मागावं. बर, कोण आहेत ते 5 जण? मानवी देहाला आले ना, या 5 जणाला दान द्या. या 5 जणाला जर दान दिलं नाही तर आपल्या जीवनातली नदीची एक बाजू सुकलीच म्हणून समजा, रथाचं एक चाक मोडत म्हणून समजा, नाण्याचं काटान छाप्यातली एक बाजू गेलीत म्हणून समजा, तुम्हाला अर्धांग वायू झालात म्हणून समजा. वा. नाण्याची बाजू आहे काय? दान.
मानवी जीवनाला आल्यावर दान द्यावं. कोणाला द्यावं? 5 जणाला द्यावं. सांगा ते 5 जण कोण आहेत? कोणी म्हणाल बा एकखटी 5 जणाला द्यायचं? कारण काही लोकांना द्यायचं म्हणलं का अंगावून वारलं जातं महाराज. तर बाबड्या घाबरू नको. 5 जणाला जे दान द्यायचंय त्यातला फक्त पहिलाच घराबाहेरचा आहे, बाकीचे 4 आपल्या घरातलेच आहेत. हा मग आता सांगा, मग सांगा आता 5 जणाला देतो, फक्त एकच जण बाहेरचा आहे, एकच दान घराबाहेर जाणार आहे आणि 4 दानं घरात येणार आहेत. प्रत्येक ग्रहस्थी माणसाने ऐका, हे कामाचं आहे तुमच्या. कोण आहेत ते 5 जण? धर्मशास्त्रकार सांगतात. थाप टाका. आथेतीर बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचयते गृहिण पोष्या इतरेच स्वशक्तितः. धर्मशास्त्र सांगतं या 5 जणाला दान द्या. त्यातला पहिलाच बाहेरचा आहे बघा, बाकीचे 4 घरातले आहेत. कोण 5 जण? पहिला अतिथीला दान द्यावं, पहिलाच बाहेरचा आहे, बाकीचे 4 घरातले आहेत. अतिथी ही बालक, आपल्या पोटच्या मुलाला दान द्यावं. पत्नी म्हणजे पप्याची आई, पप्याच्या आईला दान द्यावं. जननी म्हणजे आपली आई, तिलाही दान द्यावं. जनक म्हणजे आपला बाप, त्याला दान द्यावं. बाप, आई, पप्याची आई, पप्या, ही 4 दानं आपल्या घरात येणार आहेत, फक्त एकच बाहेर जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला, महाराज खूप गोड सांगितलं तुम्ही 5 जणांना दान द्यायचं. अतिथीला द्यावं, मुलाला द्यावं, बायकोला द्यावं, आईला द्यावं, बापाला द्यावं, यांना द्यायचं कळालं, पण काय द्यायचं ते नाही सांगितलं. हा तेच सांगतो आता, हे नाही द्यायचा नाही तर त्यात तंबाखू मळून. ऐका ऐका, आता 5 जणांना दान द्यायचं, पण द्यायचं काय? ऐका, अतिथीला 3 दानं द्यायची. काय 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 काय? अतिथीला 3 दानं द्यायची. आपल्या पोटच्या मुलाला एकच दान द्यायचं, बायकोला एकच द्यायचं आणि आई वडील दोघात एकच द्यायचं. विठ्ठल आता कोणाला द्यायचंय कळालं, पण काय काय द्यायचं हे ऐका. आता अतिथीला 3 दानं द्यायची. कोणती दानं? रक्तदान, मतदान? नाही नाही, हे नाही हो. अतिथीला 3 दान आहेत. एक पहिलं अन्नदान, दुसरं द्रव्यदान आणि तिसरं आदराचं दान. अतिथीला 3 दानं द्यायला सांगितले. पहिलं दान अन्नदान. सर्व धर्मपुरीच्या गावच्या वारकऱ्यांना माझी विनंती की तुमचं गाव माऊलीच्या वाटेवर आहे. इथून महिन्याला वारकरी पायी जातात, पायी मागे जातात. इथून नामदेव महाराज पायी जातात, पायी मागे येतात. पुंडलिकराय जातात, मागे येतात. वास्कर महाराज जातात, मागे येतात. ज्ञानोबरायचा सोहळा जातो, मागे येतो. नाही अख्खी दिंडी जेव घालता आली, 10 भाकरी थापा, थोडी भाजी हटा, पण 4 वारकरी का होईना जेव घाला. अतिथीला दान द्यावं. जन्मभर पखवास शिकला त्याचं सौभाग्य पंढरीच्या वारीत वाजवायला भेटणं. जन्मभर गायन शिकला त्याचं सौभाग्य पंढरीच्या वारीत काकडा म्हणायला भेटणं, पाठ असला पाहिजे. जन्मभर कीर्तन शिकला त्याचं सौभाग्य आषाढीला कीर्तन भेटणं. पंढरपुरात सुप्रीम कोर्ट आहे ते आपलं, तिथं कीर्तन भेटणं. तसं जन्मभर ग्रस्त आश्रम केला, कांदे लावले, बटाटे लावले, डाळिंब लावले, ऊस लावला, पाटाचं पाणी आणलं, भावाचा बांध कोरला. वर बघा जरा, खाली काय पाहताय? याचं सगळ्याचं सौभाग्य अतिथी दारात येणं. पाहुणा वेगळा, अतिथी वेगळा. ज्याचा आणि आपला रक्ताचा संबंध असतो आणि जो फोन करून येतो, ज्याचा आपला परिचय त्याला पाहुणा म्हणतात. पण ज्याचा आपला फोन होत नाही, ज्याचा आपला रक्ताचा संबंध नाही, ज्याची आपली ओळख नाही, अचानक दत्त प्रभू सारखा दारात येऊन जर उभा राहिला तर त्याला अतिथी म्हणा. माऊली, जन्मभर केलेल्या संसाराचं हे सौभाग्य, दारात अतिथी येणं. मग दारात आलेल्या अतिथीला 3 दानं द्यायची. 1 अन्नदान, 2 द्रव्यदान, 3 आदराचं दान. 1 अन्नदान. माऊली, त्याला नाही 2 टाइम तुम्ही जेव घातलं तरी चालत, 1 टाइम घाला. 1 टाइमाला नाही 2 भाकरी खाऊ घाता आल्या तर 1च खाऊ घाला. नाही 1 देता आली तर अर्धी खाऊ घाला. नाही अर्धी देता आली तर कप भर दूध द्या, चहा द्या. चहा तर आम्ही चहा तर सांगत नाही, कारण तात्याच्या घरात होतं. दूध द्या, शेंगादाणे द्या, काहीतरी द्या. पण दारातून अतिथी विनमुख जाऊ देऊ नका. का बरं? जीवनात सुखप्राप्तीसाठी लागणारं जी पुण्य, अतिथी जर विनमुख गेला तर ते पुण्यच घेऊन जातो महाराज. विमुख गेल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती. तुकाराम महाराज वर्णन करतात,
आलिया अथिता मनात से पुढे आलिया अथिता मनात से पुढे आपुले रोकडे सत्व जाय आपुले रोकडे सत्व जाय आलिया अथेता म्हणत से पुढे आपुले रोकडे सत्व जाय आपुले रोकडे आमचं संत वाङ्मय सांगतय आलिया अथिता मन तसे पुढे आपुले रोकडे सत्व जाय वा मानवी देहाला आले ना दारात अतिथी आला तर त्याला विनमुख जाऊ देऊ नका गाड्या वा अन्नदान द्या नुसतं अन्नदान देऊ नका द्रव्यदान द्या नाही 100ची नोट देता आली 50ची द्या नाही 50ची 10ची द्या नाही 10ची 1 रुपया तरी द्या पण द्रव्यदान द्या कारण गीतेने त्या दानात जर द्रव्य दिलं नाही तर ते दान तामस दान आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे मंत्रहीनम अदक्षिणम वा ज्या दानात दक्षिणा दिली जात नाही म्हणजे वारकऱ्याला तुम्ही म्हणाल कशाला पाहिजे वारकऱ्या तू त्याच्या पिढ्या वडील तुम्हाला काय कळलंय काय काय करायचं पण शास्त्र सांगतंय ना नुसतं अन्नदान देऊ नका त्याच्या ताटी 10 रुपये लावा 50 रुपये 100 रुपये काय आपली यथाशक्ती शास्त्र सांगतं साधूला द्रव्यदान द्या त्याचा उपयोग तो साधू चांगल्याच कामाला करतो काही वाईट कामाला करत नाही अन्नदान देता आलं तरी चालेल नाही द्रव्यदान देता आलं तरी चालेल पण निदान त्याला आदराचं दान द्या दारात अतिथी आलाय त्याचा आदर करा बरं का माऊली काही लोक असे दारात वारकरी आला का कुत्र सोडित येत छू टॉमी टॉमी छू छू असं नाही तुझी सुद्धा कावघे करत श्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड ही जी म्हातारपणात तुमची हाड्या हाड्या चालली ना याचं कारण तुम्ही तरुणपणात वारकऱ्यावर कुत्र सोडलेलं आहे बघा ज्याने ज्याने वारकऱ्याला दारात आल्यावर हाकललंय आरा त्याचा खकानाच होणार मार लय वाटोळच होणार त्याचं वज वाटोळच होणार मार का शास्त्र माझ्या पदार्थ काहीच नाही सगळं शास्त्र ना अनुभव बी दारात वारकरी किती वेळ राहणार आहे हो माऊली तासा 2 तासासाठी राहणार ज्याने का दारातला वारकरी हाकालला त्याची पुढं गती श्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड असे लय अवघड महाराज आता हे अनुभव घ्या मगच कळल महाराज कठीण आहे मला हेच सांगायचे आदर द्या त्याचा आदर करा वा असं आहे काही माणसं अशी त्याच्या दारात जर वारकरी आला मधुकरी अख्ख्या गावाला का आग लागली का तुला का आमचाच खर दिसलं का आता काय करा वे बाबा याला आपल्या सोलापुरी भाषेत भीक नको पण कुत्रावर असं म्हणतात वा तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका सांगा वारकरी बुवा आज आडवं आहे आम्हाला सुतक आहे काही आडवं आहे नाही झालं क्षमा करा कुठल्या वेळेस नक्की दे पाणी पिऊन जा नाहीतर मी कोणाच तरी घरी सांगून फोन करतो तुमची सोय करतो पण अतिथी त्याचा आदर करा त्याच्यावर कुत्र्यासारखं धावू नका बघा त्या सासवडला माऊलीच्या बैलाला या प्रथाच्या मालकाने 10-5 मकाचे ठोम काढले आणि टाकले त्या मकाचा बागायदार तिथंच होता
माझ्या शेतातली मका घेतली आणि माऊलीच्या बैलाला टाकली आणि शिवीगाळ केली त्याने. तो त्याच दिवशी मी आला मार. हा घडलेली घटना आहे. सासवडची नाव विचारू नका फक्त आता त्याचं मला. ते आता हे पांडुरंगाच्या दारातलं कडक आता एवढ्यात सरकार बदलल्यामुळं त्याला तडका फडकी निर्णय आहेत महाराज. तुम्ही फक्त नादीच लागा. नाही संध्याकाळी तुमचं पुण्य स्मरण झालं तर मला कदम माऊली थोडी खोड काढात फक्त पांडुरंगाची काका ना. लय आता यंदा लय कडक कारभारी महाराज असो. आणि म्हणून अतिथीला 3 दानं द्यायची. बोला पहिलं बोला बोला अन्नदान, दुसरं द्रव्यदान, तिसरं आदराचं दान. आदर करा माऊली, आदर करा. वा आमच्या शिरवळकर फडाचा वारकरी ज्येष्ठात पायी जातो आळंदीला माऊलीला बोलवायला. परत माऊली बरोबर पायी येतो. परत माऊलीला सोडवायला जातो शिरवळकराचा विनेकरी. आणि परत माऊलीला सोडून मागं येतो. काय महाराज आमचे शिरवळकर महाराज अशा चांदीच्या ताटात त्याला उभं करतात महाराज. 4 वेळा यांनी खेपा घातल्या ना. म्हणून सगळं घर ब्राह्मण आहेत शिरवळकर. सगळं घर त्याची पाद्यपूजा करतं. आणि त्या वारकऱ्याचं चरण तीर्थ घेतं. याला म्हणायचं आदर. विठ्ठल एका गावात वारकरी सप्त्याला गेले तर त्या गावच्या कारभाऱ्याने वारकऱ्याला कोंबडीच्या खोरड्यात उतरायला जागा दिली. पोल्ट्री फार्माला. त्या सप्त्यातच त्या कारभाऱ्याला पॅरालिसिस झाला. नाव विचारू नका गावाचं कारभार. सोपं समजायचं नाही. वारकऱ्याचा आदर करा. पोल्ट्री फार्मात वारकऱ्याला उतरायला देतात का? हा आणि एवढा चांगला बंगला बांधला तिथं येई जावय ते चटच पिलेले खांड खुंड खाणारे एकादशी कळत नाही ते या जावायला बंगले. म्हणजे टाळं वाजित भजन पूजन गाथा पारायण ज्ञानेश्वरी त्यांना पोल्ट्री फार्म वर्षाने. विठ्ठल तिला 3 दान द्यायचे. अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. आदर करा. बर त्याला एकच दान बाहेर गेला आता 4 दान आत येणार आहेत. दुसरा आपला मुलगा. मुलाला दान द्यायचं. काय दान द्यायचं? त्याच्या नावावर जमीन करायच्या भानगडीत पडायची नाही का? तुम्ही मेले का ती त्याचंच नाव लागणार. त्याला काय काळजी करू नका तुम्ही. त्याच्या नावावर बंगला करायची भानगडीत पडायचं नाही का? तुम्ही जाओ एकदा त्याच्यात नावचा होणार आहे. त्याच्या नावावर बँक करायची गरज नाही. तुमचा मुलगा जर सोलापूरला शिकत असेल, पुण्याला शिकत असेल, बारामतीत शिकत असेल, तुम्ही 1-2 महिन्याला जर त्याला भेटायला गेले तर जाताना त्याच्याकडे बँकेचे पत्र घेऊन जाऊ नका. कागदपत्र बंगल्याचे, जमिनीचे, घराचे. जात असताना त्याला भेटायला जात असताना तुम्ही फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरी त्याला भेट द्या महाराज. वा त्याला जर तुकोबारायच्या गाथेचे संस्कार लागले, त्याला जर ज्ञानेश्वरीचे संस्कार लागले तर तुमची जमीनही जागेवर राहील, बँक बॅलन्सही जागेवर राहील, घरही जागेवर राहील. तुम्ही त्याला हे परमार्थाचे संस्कार दिले नाही म्हणून त्याने बँक बॅलन्स तर सगळा उडावलाय. आता तुम्ही जायचीच वाट पाहून म्हणजे जमीन ती लिलावात काढायच्या बेतात, घरही घाण टाकायचे विचारात. म्हणून आपल्या मुलाला सगळ्यात पहिलं दान द्यायचं कोणतं? संस्काराचं दान. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे माता पित्याचे उचित. 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 करावे स्वहित बाळकाचे, बाळकाचे करावे स्वहित बाळका.
सायंकाळी 5-5:30 वाजता शेतातून आली का मुलाला सांगायचे हातपाय धो, हा त्या कपात तेल घे, हा वातवळ, जा मारुतीला दिवा लावायला. पोरग माझं रोजच लावायचं का, शनिवारी लावू ना. आई म्हणजे दाट बोल नको, जा रोज नाही हानीन दररोज. आईने त्या मुलाला रोज दिवा लावायला लावला, संस्कार केले. त्याने रोज दिवा लावला. त्याला त्या काळात कंटाळा वाटत होता, पण त्या मुलाला इतका फायदा झाला की तोच मुलगा आज तुमच्या पुढे कीर्तनाला उभा राहिला. ते माझंच सांगतोय मी तुम्हाला. माझी आई मला रोज मारुतीला दिवा लावायला, मला लय राग यायचा. मला आईला काय काम नाही का दुसरं, मला म्हणते दिवा लावा. पण तिला माहिती होतं यांनी इथं दिवा लावला तर महाराष्ट्रात काही दिवा लावेल. लहानपणीचे संस्कार लय महत्वाचे, लय लक्षात घेण्यासारखं. एका बापाला पोराला लय संस्कार आले. ओट 4ला उठायचं, ते तुझे कपडे तू उचलायचे, मग कपडे उचलायचे. केरसोनी घे, तुझी खोली तो झाडून काढायची. हा ते बघ, ते सगळ्याचे चपला बाहेर पडल्यात आस्ता व्यस्त, ते नीट लाव. हा तर ते नळ चालू कोणी ठेवलाय, बंद कर नळ. ती लाईट, घराची लाईट चालूच आहे का, बंद कर. हा स्वतःचे कपडे स्वतः धो. असं रोज त्याला. मुलगा वाढला, शिकला, आणि त्याचा इंटरव्ह्यू होता, त्याची मुलाखत होती एका कंपनीत. मग कंपनीचा जो कोणी मालक असेल, कोणी मॅनेजर असेल, मुलाखतीला गेला. मुलाखत होती 4थ्या मजल्यावर शहरात. पण गाडीत जात असताना त्याची संकल्पना, आज माझी मुलाखत होणार, मला मार्क चांगले भेटलेले आहेत, माझी फाईल पाहून मला कंपनीत चांगली नोकरी लागणार, मी इथं पुण्यात फ्लॅट घेणार, पुण्यात राहणार. हे रोजची कटकट नको. चपला नीट धू, झाडून काढ, तू तांगरून तू उचल, आंघोळीला पाणी तुझ्या हाताने घे, लाईट बंद कर. हे काय बापाने लय ताप दिलाय म्हणजे, आता काय बोलायचं नाही. आता ही रोजची कटकट कायमची सब्बल म्हणजे. एकदा नोकरी लागली का पुण्यातच राहायचं, 10 दिवस खोलीत झाडायची. आथरून उचलायचंच नाही का, संध्याकाळी घालायचं, मग कायला उचलायचंय परत. म्हणजे संध्याकाळी आत राहायचंय ना, मग उचलायचंच नाही. आता काय करा. गेला तो, गेला. 4थ्या मजल्यावर मुलाखत होती. जात असताना 10:30-11 वाजले होते दुपारचे, सकाळचे. सगळ्या 4थ्या मजल्यावर शिडी पायऱ्याने जात असताना सगळ्या मजल्यावर लाईट लावली होती. बापाचे संस्कार त्या लक्षात आलं. एवढं सूर्य माथ्यावर आलाय आणि आजूक दिवे चालू इथं. त्याने सगळ्या लाईटी बंद केल्या. बापाचे संस्कार. वर गेला तर तिथं 10-15 जण मुलं अशी बसली होती खुर्च्यांवर, मुलाखतीला आली होती, त्याच्या आधी आली होती. पण त्यांनी चपला इकडे तिकडे टाकल्या होत्या. बापाचे संस्कार याला, अरे काय लावल्या चपला, काय माणसं येतला, काय ना काही संस्कार नाही. त्याने सगळ्या चपला व्यवस्थित ठेवल्या. त्या सगळ्यांना पाणी पिण्यासाठी तिथे एक जार मांडला होता खुर्चीवर, आणि त्या जारमधून पाणी टिप 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 टपकत, नळ जरा पॅक आवळलेला नव्हता. तर मला काय माणसं आहे, पाणी कळते कसं ध्यान नाही. त्याने ते नळ पॅक आवळला, बसला. 10-12 जण मुलाखतीला बसले होते. पहिला आत गेला. मॅनेजर म्हणे, हल बाहेर हो, मुलाखत नाही. अहो फाईल तर बघा, फाईल नाही पाहिजे का, बाहेर हो. बाहेर आल्यावरती बाकीचे 14 जण त्याला म्हणे, का रे कस काय, अरे तपासणी नाही, कोपासणी नाही, काय नाही, काढूनच दिलं म्हणले. दुसरा गेला, हल बाहेर हो, फाईल नाही, बिल नाही, काय नाही. बाहेर आला का, बाहेरचे म्हणजे काय ना, आत वातावरण कसं काय, अरे गरम डोक्याचा माणूस, फाईल सुद्धा बघा ना म्हणजे. चल बाहेर हो म्हणतोय. बाहेर व्हायसाठीच मुलाखत ठेवली का काय, कोणाच ठोक म्हणजे. तिसरा गेला, हल बाहेर हो, फाईल नाही, काय नाही, नोकरी फेकरी काय नाही. याचा तशी वासा बारीक झाला. आपण तर लय स्वप्न रंगवलं होतं, फ्लॅट घ्यायचं आणि इथं राहायचं ना, मुकन बापाचा ताप नको, लाईटा बंद करा, नळ बंद करा, चपला नेट लावा, झाडून काढा ना, मुक. याचा नंबर ज्या वेळेस आला, भेद आत गेला. याला तर वाटलं 14 जण हाकलले म्हणजे 15 मी माझा कोण विचार करायचा. आत गेल्या साहेब म्हणले, हे बस, हे पाणी आण रे, पाणी द्यायला. हा मग ते फाईल, साहेब म्हणजे फाईल पाहायची नाही, उद्या नोकरीला दाखल व्हायचं. तुम्ही तर 14 हाकलली, बसून दिली नाही, फाईल पाहिली नाही, आणि माझी तर फाईलही पाहिना तर नोकरी द्या. बाबड्या, इथं CCTV लावलेला, हे बघ CCTV. हे 14 जण तिथून आले, त्यांना दिसलं नाही का लाईट चालू आहे, त्यांना दिसलं नाही का चपला अस्ताव्यस्त पडल्या, त्यांना दिसलं नाही का नळ चालू आहे. पण त्यांना घरचेच संस्कार नाही, हे कंपनी डब्यात घाली त्यांना उद्या. तुला तुझ्या घरचे चांगले संस्कार आहेत, तुझी फाईल सुद्धा पाहायची नाही, उद्या तू कंपनीत कामाला लाग. त्या मुलाला ढासा रडायला लागलं. जो बाप मला गेली 20 वर्ष शिकवित होता, ते संस्कार मला आज कामाला आले. आता पुण्याला फ्लॅट घ्यायचा नाही, बापातच राहायला जायचं. नोकरी करणार पण संध्याकाळी मुक्कामाला बापात येणार. मला सांगा, त्या मुलाला नोकरी का लागली हो? फक्त घरचे संस्कार. घोटाळा असा आहे, तुम्ही सगळे बापच इथं येऊन बसलेत, पोरच नाही आणले. हे कीर्तन आजचं पोरांसाठी होतं, पण तुम्ही
सगळे गळालेलेच आंबे आले. आता काय फायदा काय? तुम्ही हे आता गळालेला आंबा चिटकवायचा कसा? विठ्ठल संस्कार द्या माऊली, संस्कार. एका माईच्या पोटात बाळ होत. त्या माईने 9 महिने 9 दिवसात 108 पारायण केली ज्ञानेश्वरीची. बाळ जन्माला आलं. बाळ चौथीत गेलंय. चौथीत गेलेल्या बाळाने ज्ञानेश्वरी अख्खी पाठ केली. ओम नमोजी आद्यापासून थेट शेवटपर्यंत. विचारा दीपक बोला, गोष्ट खरी खोटी. माऊली आळंदीत राहते ती. त्या माऊलीचा सन्मान आमची वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर महाराज संस्थान दोघांनी एकत्र येऊन माऊली अशी माऊलीच पाहिली नाही की चौथीत गेलेल्या पोरांनी ज्ञानेश्वरी पाठ केली. इतिहास झाला, इतिहास. भारतात कुठं घडलं नव्हतं. का? संस्कार. वा. आपले 10वीतले काय करतात हे पहिलं तपासावं लागेल. चौथीतल्याचा तर विषयच काढायचा नाही. चौथीतले महाराजाच्या बुटात पाणी वतीत येतो. वा. घेण्यासारखं आहे माऊली. वा. आणि म्हणून अतिथीला 3 दान द्यायचे. अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. मुलाला एकच दान द्यायचं, संस्काराचं दान. हित होणं म्हणजे संसारिक आणि स्वहित होणं म्हणजे परमार्थिक. वा. हित करू नका, स्वहित करा. त्याचं आत्महित करा. वा. बर. आळंदीला जर आले ते एक पुस्तक विकत घ्या. तर महाराज मंडळी येत असते, त्यांना सांगा काय, मदालसा चरित्र. किंवा संध्याकाळी जर झोपताना तुमच्याकडे जर स्क्रीन टच मोबाईल असेल, त्याच्यावर जर इंटरनेट असेल किंवा गुगल असेल, तर गुगलवर जा आणि मदालसा चरित्र वाचा. मदालसीला 3 मुलं होती. 3ही मुलांना तिने संस्कार दिले. तर आज कधी मदालसा झाली, पण ज्ञानोबरायापासून तिचं गुणगान आत्तापर्यंत लोक गातात. आई वडिलांनी मुलाला संस्कार दिले पाहिजे. विठ्ठल. मुलाला एक दान द्यायचं, संस्काराचं दान. बायकोला कोणतं दान द्यायचं? तिला सन्मानाचं दान द्यायचं. महाराज, कलियुगात बायको भेटणं अवघड झालंय. सगळ्याला हात जोडून विनंती, तुम्हाला बायको भेटली ही पांडुरंगाची नितांत कृपा समजा. आणि म्हणून बायकोचा सन्मान करा. बरेच जण बायकोला हानमार करतात, शिव्या देतात, कोणावर तरी घालून बोलतात. त्यांची यंदा दिवाळी ते खाणार नाही, ध्यानात आलं. यंदा दिवाळीच्या आत त्यांचा कार्यक्रम लागणार महाराज. आणि म्हणून माझी विनंती, ज्या घरात बाई माणसाचा सन्मान होत नाही त्या घरात लक्ष्मी नांदत नाही महाराज. असं आहे. पण तुम्ही बी जरा गुणांनी राहिलं पाहिजे. हा, तुम्ही तर एक घर 2 करायला निघाले. हा, वर बघा जरा. हा, तुम्ही बी गुणांनी राहा, म्हणजे हे तुम्हाला गुणांनी सांभाळतील. वा. बायकोला सन्मानाचं दान द्या. वा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठवाड्यात बायकोला लक्ष्मी म्हणतात. तुम्ही जर संभाजीनगर जिल्ह्यात गेले, आता तुम्ही फिरणारी महाराज मंडळी, तर संभाजीनगर जिल्ह्यात गेले, महाराज आमची लक्ष्मी पारायणाला बसली. वा. महाराज आमची लक्ष्मी भजन म्हणते. वा. महाराज आमची लक्ष्मी 2 दिवस झाले माहेराला गेलेली. लक्ष्मी आपल्याकडं महाराज आमचं बिराड घरी नाही. का? ते काय बैलगाडीत घालून नेलं का काय पुढं, का ट्रॅक्टरात घातलं? बायकोल बिराड म्हणते. शाने हो, लक्ष्मी म्हणा. विठ्ठल. माझा ब्राह्मणांशी खूप संबंध आहे. खूप मी शिकलोय मी ब्राह्मणाच्याच हाताखाली. ब्राह्मण बायकोला आवाजावं बोलतात महाराज. आता आम्ही पुण्याजवळ राहणारी माणसं आहेत. बायकोला, ऐकलत का समीरची आई, तुमच्या माहेरून कोण आलंय? वा. आवाजावं आपलं. ओय, मग तुम्हाला इंदुरी करत पाहिजे तानायला महाराज. तो चांगला दगड ठेवून उभाट्यात पाळी धरितो. विठ्ठल. घेण्यासारखं आहे माऊली. जिथं जिथं चांगलं भेटल तिथं घेत चला. वा. अतिथीला 3 दान द्यायची. अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. मुलाला संस्काराचं दान. बायकोला सन्मानाचं दान. आणि आई वडिलाला सेवादान. माऊली, तुम्ही जगात कोणत्या तीर्थाची सेवा करू नका, क्षेत्राची सेवा करू नका, देवाची करू नका, संताची प्रसंगी नाही केली तरी चालत. पण ज्या जन्मदात्या आईबापाने आपल्याला हे जग दाखवलंय त्यांची सेवा करा. मला एक जण म्हणला, मी दर साल 500 माणसं काशीला नेत असतो. म्हणलं ठीक आहे, त्यांना जेवण खावण सगळं माझ्यातर्फे असतं. बर, 10 दिवस फिरून आणतो. दर साल 500 लोकांना नेतो. जरा मोठा होता पैशावाला.
म्हणलं आई वडील कुठे आहेत? आमच्या बायकोचं आणि त्यांचं पटत नाही म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवलंय. तुला कोणी सांगितली काशी करायला? कोणी सांगितलं 500 माणसाने याला? अरे ज्या तीर्थाला जाऊन तू सेवा करतो ना, त्या सगळ्या तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आई वडील आहे. सकळ तीर्थाची धुरे धुरे म्हणजे श्रेष्ठ. वा जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. सोलापूर जिल्ह्यात पांडुरंग हे सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे. पण पांडुरंग पंढरपूरला पुंडलिकरायाची योग उपासना पाहून आले का कर्म उपासना पाहून आले का ज्ञान उपासना पाहून आले? योग नाही पाहिलं, कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, काय नाही. फक्त पितयाची सेवा पुंडलिके केली, मात ऐकिली देवराये. आणि मग 500 गोधने 700 सवंगडे रामकृष्ण पुढे चालताती. स्वतः पांडुरंगाने पुंडलिकाची भक्त आई वडिलाची भक्ती पाहून आले. निळोबराय वर्णन करतात. आराधिला पुंडलिके जननी पूजोनी जनके. सेवादान द्या. माऊली तुमच्या माहितीसाठी सांगतो, वैजापूर भागातले 3 मुलं अमेरिकेला शिकायला आहे. तिकडनं खूप नोकरी मारा, 6-6, 7-7 लाख पगार आहे. त्यांनी आमचं कीर्तन मोबाईलवर ऐकलं आणि त्याने आम्हाला फोन केला, दीपक महाराज, की बा आम्ही तर तिकडं राहतो आणि आई वडील इकडं राहते, तिघही तिकडंच आहेत. आई वडील थकलेत, काय करू? म्हणलं तुम्हाला तिकडं नोकरी आहे तर काय किती पगार आहे? म्हणजे 6-6 लाख महिना. म्हणलं महाराष्ट्रात जर केली तर? म्हणजे लाख. म्हणलं मग तुम्ही महाराष्ट्रातच या. 5 लाखावर पाणी सोडा, पण आई बाप हे कोट्यावधीची किंमत दिली तरी भेटणार नाही मला. थोरला आला आणि इथे 1 लाख रुपये पगारावर राहावं लागला. दुसऱ्याला वाईट वाटलं, थोरला राहतोय आई बापात मी नाही, तोही आला. नंतर तिसराही आला. तिघही आजी लाख 1.5 लाख पगारावर राहतात. तिघांनी अमेरिका सोडली. रक्कम कमी भेटली तरी चालेल, पण आई बाप पुन्हा भेटणार नाही. ध्यानात धरा. कधी ध्यानात धराय तुम्ही? आता काय फायदा आहे? तुम्ही पोरं घेऊन यायला पाहिजे होतं आज कीर्तनाला. तुम्ही सुट्टेच आले, पोरं वेळा आहेत का नाही काय? या नाही पाहिजे आज, ते लय गरजेचं होतं. विठ्ठल 5 जणाला दान द्यायचं सांगितलं. अतिथीला 3 दानं द्यायची. बोलत चला, मला शिकवायची सवय, त्याच्यामुळे मला पुढच्याकडून म्हणायची सवय. 1 अन्नदान, द्रव्यदान, आदराचं दान. मुलाला 1च दान द्यायचं, संस्काराचं. पप्याच्या आईला 1च दान द्यायचं, सन्मानाचं. आणि आई बापात मिळून 1च दान द्यायचं, सेवादान. सेवा करा. वा सुंदर. महाराजाचा हे रथाचं 1 चाक पाहिलं आपण, नदीची 1 थडी पाहिली, नाण्याची 1 बाजू पाहिली. आता नदीची 2री थडी, रथाचं 2रं चाक, नाण्याचं 2रं चाक. पसाय दान. तर समाजात काही अधिकारी माणसाची गाठ पडली, ज्ञानी माणसं, उपासक, ज्यांचा खूप उच्च अधिकार आहे, अशा माणसापुढं पदर पसरा. आम्हाला गरज नाही, सगळे दाट बोल नको, सांगितलं तेवढं ऐक. अधिकारी माणसं भेटली तर पदर पसरा आणि त्यांना पसाय दान मागा. वा, आता ठीक आहे, पण कोणाला मागायचं? ऐका, आईला मागावं, बर. बापाला मागावं, बर. जगाला मागावं, बर. देवाला मागावं, बर. संतांना मागावं, बर. या 5 जणांपासून पसायदान मागायचं. आईपासून मागावं, बापापासून मागावं, जगापासून मागावं, देवापासून मागावं. आजच्या अभंगात येईल संतांजवळ मागावं, बर. आजच्या अभंगात नामदेव महाराजांनी संतांजवळ पसायदान मागितलं, बर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आईला काय मागावं, बापाला काय मागावं, जगाला काय मागावं, देवाला काय मागावं, संतांना काय मागावं? एका श्लोकात आलेलं आहे, मातुस्नेहम पितुर आशीर्वादम जनमेलात कृपा
देवात अभयम. चौघांचं आलंय, संतांचं नंतर सांगतो. मातुस्नेहम, जन्मभर आईची सेवा करा. आई प्रसन्न झाली, आईचा अंतकाळ जवळ आला आणि आई जर प्रसन्न झाली, बाळ्या तुला काय मागायचं ते माग. मग तुम्ही म्हणू नका तुझ्या नावावर तेवढं तुकडं आहे आणि तेवढं माझ्या नावचं कर. काही मागू नका, फक्त आईला म्हणा, आई तुझ्या स्नेहाचा हात माझ्या मस्तकावर ठेव. मी आज गावात हिंडल, तालुक्यात हिंडल, जिल्ह्यात, राज्यात, तुझा जर स्नेहाचा हात माझ्या डोक्यावर असेल तर मला जगात पुढं स्नेह कमी पडणार नाही. मला आईपासून स्नेहदान मागा. वा, मातुस्नेहम. महाराज, बायकोचं प्रेम वेगळं ना आईचं प्रेम वेगळं. असं आहे, फरक आहे, खूप फरक आहे. सगळे प्रेम करते हेतू ठेवून, निर्हेतुक प्रेम करते आई. एका जणाला सकाळ सकाळ काहीतरी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात काम निघालं. सकाळीच आंघोळ केली 5 वाजता. 5 वाजता आंघोळ केली आणि त्याची आंघोळ झाली. आईने एक कप चहा केला. बाळ्या 10च मिनिटात नाश्ता करून देते, नाही तर 2 भाकरी थापून देते. आई लवकर जावं लागेल, आपला नंबर लागला पाहिजे. एक कप घेऊन निघाला. संध्याकाळी जेवायला लवकर ये, मी तुझी वाट पाहते, आई म्हणते. एक कप चहा घेऊन गेला. संध्याकाळी 10:30 ते 11 झाले तरी आहे ना. मग आई वाट पाहत होती आणि त्याची बायको बी वाट पाहत होती. मग बायको म्हणली, आत्या बहुतेक ते आता लवकर येणार नाहीत, मग घ्यायचं का जेवण. आई म्हणली, पोरी माझा बाळ्या आल्याशिवाय मी जेवणार नाही, तुला जेवून घ्यायचं असलं तर घे जेवण. बायको म्हणली, मग ठीक आहे आत्या, मी तुमचं मोडीत नाही, मी जेवून घेते. बायको जेवली आणि आत्या मी थोडं अंग टाकीते. अंग टाकलं, झोपली. नुसती झोपली नाही, गोरायला लागली. पलुसकर घराण्याचा खर्च लावला. तुम्हाला नाही कळायचं, पलुसकर नाही, घराणं नाही, खर्च नाही, काय नाही, जेवायची सोय, जेवून जा असो, त्याला घासावं लागत. 11:30 ते 11:45 त्याची बुलेट दारात आली. लगेच आईने दारात बादलीभर पाणी काढलं, गरम पाणी आपल्या मुलाला. तांब्या ठेवला, साबण ठेवली, टावेल ठेवला. त्याने हातपाय धुवून आत आला. 2 पाट मांडले, 2च ताटं केले, घरात 2च माणसं जागी. आई म्हणली, बाळ्या अरे सकाळी फक्त 1 कप घेतला होता चहाचा, दुपारी कुठं जेवला न जेवला, आणि संध्याकाळी ही वेळ असती का जेवायची? 11:15 वाजल्या. हा, सगळं घर जेवून झोपलं, मी तुझ्यासाठी जेवायला राहिले आणि चल दोघं जेवून घेऊन. तिने 2 ताटं केले, 2च माणसं जागी, ताटं 2 केले. मग बाळ्यालाही कळायला पाहिजे ना, जेवायला आपल्यासाठी कोण राहिले? फक्त आई. बाळ्या काय म्हणतोय, आई पप्प्याची आई जेवली का? नाही का बाळ्या हाता खालून काढा. अरे जी जेवून झोपली तू तिची चौकशी करतो, आणि जी तुझ्या रस्त्याकडे सारखी डोळ्यात तेल घेऊन वाट पाहते, तू तिची चौकशी करीत नाही. असा बाळ्या ह्या कॅनलवर न्यावा. सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून मी जरा आजारी असल्यामुळं शब्द उच्चारायला वेळ लागल. आंघोळ घालून मागा आणावं असं मला ऐका, मला हेच सांगायचंय माऊली. बाईचं प्रेम वेगळं आणि आईचं प्रेम वेगळं. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, करीना भाविन प्रीती, करीना भाविन प्रीती, मस्तकावर आईचा हात आहे ना, त्याला कुठंच प्रेम कमी पडते. कोण्या गावाचा त्याच्या मागे माणसं उभी राहते तर आपाप रांदर येतो तो. मला फक्त आईचं प्रेम मागं पाहिजे. मला मातुस्नेहम पितुर आशीर्वादम. जन्मभर बापाची सेवा करा, बाप
थकला आणि बाप जर म्हणला बाळ्या खूप सेवा केली, काय मागायचं ते माग, तर तुम्ही म्हणू नका ती बँक गपचीप माझ्या नावची करून द्या. नाही 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 नाही, त्याला फक्त आशीर्वाद मागा. पितृ आशीर्वादम, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. मला सांगा, पांडवाकडं सैन्य जास्त होतं युद्धात का कौरवाकडं? पांडवाकडं 7च अक्षौहिणी, कौरवांकडं 11 अक्षौहिणी. बरं, वजनदार योद्धे कोणाकडे होते बोला ना? सगळे वजनदार योद्धे कौरवाकडे होते. हो जयंतराव आपलं आव्हाड साहेब आपलं असो, वजनदार योद्धे सगळे कौरवाच्या बाजूने. इकडं वरी भीमसेन बेथून तो झाला असे सेनानाथ, एकही शान नाही. बर, पण विजय कोणाचा झाला? पांडवाचा. पराभव झाला कौरवाचा. काय कारण? त्याचं कारण द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य लढत होते कौरवाकडून, पण आशीर्वाद देत होते पांडवाला. असं आहे. रोज सकाळी युद्ध सुरू होण्याच्या अगोदर दुर्योधनही पाया पडायला यायचा, धर्मराजही पाया पडायला यायचे. युधिष्ठिर धर्मराज पाया पडले का भीष्माचार्याने म्हणायचं विजयी भव, आणि दुर्योधन पाया पडला का ते म्हणजे आयुष्यमान भव. दुर्योधन म्हणला का मला द्या ना ते खातं. म्हणले नाही, तुम्ही रमी खेळताय म्हणून तुम्हाला खात्यावरून काढायचं, तुम्हाला ठेवायचं नाही. म्हणजे तुम्हाला काही ज्ञानच नाही, काही सांगून पाहिलंय मला. मला हेच सांगायचंय माऊली. दुर्योधनाला आयुष्यमान भव आणि धर्मराजाला विजयी भव. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. माऊली तुमच्या मागं माझ्या मागं काही नाही माग. आम्ही 7 उत्सव केले तुकोबरायचे, आम्हाला काहीच कमी पडलं नाही. का? आमच्या मागं शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांचा आशीर्वाद. वाडवडिलाचा आशीर्वाद पाहिजे हो, आपल्या मागं आशीर्वाद भक्कम पाहिजे. मग काय करावं लागेल आशीर्वादाला? काहीच नाही. सकाळी आंघोळ झाली, बापाला स्नान घालायचं, बापाला गंध लावायचं, रोज बापाचं दर्शन घ्यायचं. नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. आज आहे गाथ्यातलं नाही, म्हणे आमच्या नगरी भागातली. नमस्कार इथं बाप कोणा कोणाला हातवर करा, खरंच हातवर करा. असो घ्या खाली, काय हातही वर करीनात, काय म्हणावतो मला आता. बर, आणि रोज बापाचं दर्शन घेतो असा कोणी प्रामाणिकपणे हातवर करा. बघा हे 2 बाळ यांच्या वडिलाचं रोज दर्शन घेते. टाळ्या वाजाय दोन्ही बाळांसाठी, कारण दोन्ही कदम आहे. ऐका, रोज बापाचं दर्शन घ्या माऊली. पितुर आशीर्वादम, जन्मेलात कृपा. समाजाची सेवा करा, काही मागू नका समाजाला, मत मागू नका आणि भानगडी मागू नका, एकच मागा, काय? कृपादान. माऊली तुमची कृपा आमच्यावर राहू द्या. हो, याला सहानुभूती म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात माझा गाथा तरुण आला म्हणून समाजाची कृपा माझ्यावर बसली. गाथा जर बुडाला असता ना आणि तरुण नसता आला तर लोक म्हणले असते तुकोबा तुमचा परमार्थ विफळ आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे, उदकी राखिले कागद चुकविला जनवाद. तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. कृपा केली जना हाती पायी ठाव दिला संती. त्याच्यातच आलेलं प्रमाण आहे, त्या डोह प्रकरणात आलेलं. समाजाकडून कृपादान म्हणजे सहानुभूतीचं दान मागा. देवात अभयम, देवापासून अभयाचं दान मागा. आपल्या पाठीमागं प्रत्येकाच्या भय लागले. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. महाराज भाग्याने कोरोना गेला. राम 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 राम. इतका बेकार रोगच पाहिला नाही महाराज. कोणी आजारी पडल्यावर भेटायला सुद्धा जायचं नाही. जो भेटायला गेला तद्धाम परमम, तो माग पॉझिटिव्ह होऊनच यायचा. लयच बेकार रोग हो. काय रोग म्हणाव का काय का काय. एका शेतात एक वाडा होता, घर होतं बंगला. त्या बंगल्यात एकच म्हातारं झोपलं होतं. 10 चोर शिरले, एकच म्हातारं झोपलेलं. 10 जणांनी 10 चाकू काढले, त्याला लावल्या. चाल हट चावी दी. त्याने दिली चावी. एक जण तिजोरी उघडीत होता, 9 जण चाकू लावून होते. त्यातला एक जण म्हणा खरं म्हाताऱ्या एवढ्या मोठ्या वस्तीवर तू एकटाच काय करतो बंगल्यात? तो म्हणला काय सांगू, मी सकाळीच पॉझिटिव्ह निघालोय. हाय 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 हाय. ते 10 चोर 10 वाटा पळून गेले. चाकू तिथं, चावी तिथं, तिजोरी तिथं.
असा रोग माझ्या हयातीत मला पाहायला भेटायचा नाही. मला 100 वर्ष आपल्याला गप्पा हाणायला चांगला झाला. ही जुनी म्हातारी म्हणायची आमच्या लहानपणी देवी निघाल्या, प्लेग होता, आपण म्हातारपणात म्हणायचो कोरोना पाहिला आम्ही. असो असो आपल्याला म्हातारपणात गप्पा आणायला लय भारी झाला बघा हा रोग. असो सांगायचा भाग असा आहे. प्रत्येकाच्या पाठीमाग भय लागलाय. देवाची सेवा करा, देवाला अभयाचं दान मागा. तुका म्हणे आता अभय दान करा, म्हणा विश्वंभरा दिले ऐसे, म्हणा विश्वंभरा दिले ऐसे, म्हणा विश्वंभरा दिले ऐसे. अभय देवोनी करावे सादर, क्षण तो विसर, क्षण तो विसर. अभयाचं दान द्या देवा, मना विश्वंभरा दिले ऐसे. अभय देवनी करावे सादर, क्षण तो विसर पडो निधी. आळी कर त्यांचे पुढं अभयाचे दान देवनिया. वा, आईला प्रेमाचं दान पसायदान मागा, बापाला आशीर्वादाचं पसायदान मागा, समाजाला कृपेचं पसायदान मागा, देवाला अभयाचं पसायदान मागा. आता संतांची सेवा, आळंदीवारीला गेले, देहूवारीला गेले, पैठणवारीला गेले, साधुबांच्या वड्यावर गेले, तर तिथं एक पसायदान मागा. तिथं 3 पसायदान मागा. 3 हो, समाजासाठी, आपल्यासाठी, समाजातल्या चांगल्या माणसांसाठी. काय 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 आधी सर्व जनतेसाठी मागायचं. काय? सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख मापनुयात. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यांसाठी पसायदान मागितलं. काय? किंबहुना मी सुखी, नाही नाही, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी ती लोकी, हा सर्व जनता जनार्दन समाज सुखी व्हावा. एकदा मागितलं नाही, 3दा पुढती पुढती पुढती. 3दा का मागितलं? 3दा मागितलं तर ते होत असतं. म्हणून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आले जरा शिस्तीत राहा बरं. असो, आणि म्हणून पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती कसं लिहिलंय? सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल. काय लिहिलंय? वाचा. रोज 5-50 तरी वाचीचा माऊली, 5-50 अभंग वाचीचा. या संप्रदायासारखं वाङ्मय जगात दुसऱ्या संप्रदायाला नाही. महाराज तुम्ही लय भाग्यवान आहेत, लय मोठ्याच्या घरी जन्माला आलेला आहे. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेत जन्माला होता, असं वाङ्मयच नाही. महाराज लोक म्हणते TV वरले स्वामीन बापू लय मजा वाटाय, त्याच्या सकट तुला यमानात घालावून पुण्यतिथी साजरी करा. त्यांच्याकडे वाङ्मय आहे का? काय वाङ्मय पाहिजे महाराज. वा, हे काय खरं आहे त्यांचं TV वरल्यांचं स्वामीन बापू ना आम्हा. तुम्हाला आणि त्यांना आहे ना उजनी धरणाखाली उभं करा, दार उघडी करून द्यावा महाराज. ज्ञानच नाही ना. विठ्ठल विठ्ठल. असं समृद्ध वाङ्मय जगात दुसऱ्या संप्रदायाला एवढं वाङ्मय महाराज. वा, सर्व जनतेसाठी मागा सुखाचं दान. बर, आपल्यासाठी मागा ज्ञानदान. साधू जवळ गेल्यावर ज्ञान मागा. तेवढे 2 बोल समजून सांगा. वा, ते ते ती ठेवून सांगा बरं. असं ह्या भंगात कसा प्रवेश करायचा सांगा बरं. हे मला जरा नडत आहे, हे मला विषय लक्षात येईना, हे विचारा. ज्ञानदान, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वा, साधूकडून ज्ञानदान मागा. का? कारण ते तिथंच भेटत.
ते काय मंडईतल्या बागवानाकडे भेटत नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी संत तेथ विवेका असणे की जे असे ते ज्ञान मिळवा. पण ते मिळवण्यासाठी सेवा करावं लागेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे हाती आणावे तरी संताया भाजावे. आपलं भाजावे सर्व भाजावे नाही. कोण म्हणलं भाजावे? भाजावे. हसो मीच म्हणलो होतो बरोबर. आणि म्हणून संतांची सेवा करा. पुढं चला, पुढं चला. स्वतःसाठी ज्ञानदान, समाजासाठी सुखाचं दान. आणि समाजात काही चांगली माणसं असतात, खूप चांगली, त्यांच्या पायावर आदराने मस्तक ठेवा. तर रोज ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचून झाली का माऊली माणसं, माऊली खूप चांगली व्यक्ती, त्यांना थोडं आयुष्य आजोग द्या, त्यांना आरोग्य द्या, त्यांना सहकार्य करा. चांगल्या व्यक्तिमत्वाविषयी आयुष्याचं पसायदान मागा. अभंगाच्या पहिल्याच्या माणसं सतत नेमाने हरिपाठ घेतात, गावात नेमाने भजन करतात, नेमाने देवदर्शन करतात, गावाशी सगळ्याशी गोड वागतात. आपण रोज ज्ञानोबराय तुकोबरायचं ध्यान केलं का म्हणजे देवा आमच्या गावातली खूप चांगली व्यक्ती, आमच्या तालुक्यातली खूप चांगली व्यक्ती, आमच्या जिल्ह्यातली, आमच्या राज्यातली, देवा यांना चांगलं आयुष्य द्या. एवढंच मागायचं. अकल्प आयुष्य, अकल्प म्हणजे कल्पांतापर्यंत व्हावे तयाकुळा. त्या समूहाला खूप आयुष्य प्राप्त व्हावं. कोणाला? माझ्या सकळा हरीच्या दासा. हरिदास कोणाला म्हणायचं? वड्यातून 500 रुपयासाठी गाडी मागा आणतो, त्याला भामटा म्हणतात. हरिदास कोणाला म्हणायचं? तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे, निर्वासना कीजे चित्त आधी. वा, दिल्या घरी सुखी राहा, दिलं त्यात समाधान असणार. लय लोक चांगलं देतात महाराज. आता लोकांना आखली आल्या थोड्याफार. आणि म्हणून मला हेच सांगायचंय की जो निष्काम भावनेने करतो असा जर कोणी हरिदास असेल, देवाला रोज म्हणा, देवा याला आयुष्य द्या. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा. याचे 2-3 अर्थ होते, पण मी एकच अर्थ सांगितला. अजून 2 अर्थ होतात या चरणाचे. माझी या सकळा हरीच्या दासा. ठीक आहे, तुम्ही त्यांना खूप आयुष्य दिलं, पण मध्ये जर काही कल्पना विकल्पनेची बाधा झाली मग तर तीही होऊ नये. अभंगाच्या दुसऱ्याच्या
बावीचे आहेत, कोंड बावीचे. बघा ना काय दोघं भाऊ टाळ घेऊन आपले दोघं भाऊ उभे कोर्टात. तुला हिसकाच दाखवतो, अरे कशाला दाखवतो? नाही त्याची जिरवायची, अरे पाणी आडवण पाणी जिरवा का माणसाची जिरवा? हा, दोघं भाऊ जरा टाळ्या वाजा दोन्ही भावासाठी माना. वा, सगळ्या मायबापाच्या पोटी अशी बाळ जन्माले. विठ्ठल आयुष्य खूप दिलं, पण मध्ये काही बाधा होऊ नये त्यांना. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. लय बाधा आल्यात गात्यात, गुण बाधा, यम बाधा, माझ्या बऱ्याच बाधा आलेल्या आता. तर त्यातली ही कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, सगुणाच्या निर्गुणाच्या सुखाने सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आमचे जे भाविक विष्णुदास वारकरीत यांना अहंकाराचा वारा लागू नये. लय बेकार वार आहे महाराज. हे वारं लागलं का त्याला वाटतं मला विचारलं नाही, मला विचारात का घेतलं नाही? तुला काय विचारात घ्यायचं? ह्याच्याचमुळं तुला विचारात घेतलं नाही. असं लय अहंकार विचारित्र महाराज. हा, कोणाचा अहंकार कधी जागा होईल सांगता येत नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आमचे जे विष्णुदास भाविक, राजस शब्दाचा अर्थ इथं गोंडस आहे बरं का, गोंडस वारकरी देखणे. वा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. म्हणजे अहोरात्र पांडुरंगाचं ध्यान करतात, निधान पांडुरंगाचं ध्यान करतात. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. असं निधान पांडुरंगाचं जे रात्रंदिवस चिंतन करतात, कोट कल्याण असो त्यांचं. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. हे संत मंडळी सुखी असो. आमचे तुकाराम माळवतकर यांना एक मुलगी झाली, मुलीचं नामकरण सोहळा मुक्ताबाई. त्यांना म्हणलं वाढदिवसाची तुम्ही का नाही तारीख मला मागितली? ते तुम्ही कवा सापडायची? जेव्हा सापडले तेव्हाच सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त घेतो जाना ठेवेला कर. आणि म्हणून नामकरण तर नामकरण. आणि म्हणून आपल्या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. माळवतकर परिवाराचा आणि आपलं प्रेम अखंड राहो अशी आपल्याला प्रार्थना. चाल म्हणायची का मधली? हा म्हणा.